नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचे स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण 42वी घटना दुरुस्ती बघितली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण 44वी घटना दुरुस्ती बघणार आहे. आता 42वी आणि 44 घटना दुरुस्ती या एक सोबतच आपण स्टडी करायला पाहिजे, कारण बऱ्याच गोष्टी ज्या 42ने बदलल्यात त्या 44ने पुन्हा पूर्ववत केल्या, ज्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये ओरिजिनल संविधानात होत्या तशा करण्याचा प्रयत्न केला. आता हे 42 आणि 44 घटना दुरुस्ती स्टडी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण, तेव्हाची राजकीय पार्श्वभूमी म्हणजे इतिहासात तेव्हा काय झालं याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती पाहिजे. आता जेव्हा आपण 42वी घटना दुरुस्ती बघितली होती तेव्हा आपल्याला माहिती आहे की तेव्हा इंदिरा गांधी यांचं सरकार होतं आणि आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी करण्यात आल्या होत्या की ज्या असं म्हणतात की तरतुदी ज्या होत्या त्या विवादास्पद होत्या, ज्यामुळे सुप्रीम कोर्ट सारखे असतील, मूलभूत अधिकार असतील, राज्यांचे अधिकार आहेत यांच्यावर थोडंसं अतिक्रमण झालं होतं केंद्राकडून किंवा संसदेकडून. तर मग असं म्हणलं जातं की 42वी घटना दुरुस्ती झाली होती 1976 मध्ये. यामध्ये जे काही अडथळे आणले होते यांनी त्या तरतुदी निष्प्रभ करण्यासाठी सरकारने हा कायदा किंवा ही घटना दुरुस्ती केली होती. आता मोरारजी देसाई दिसत आहेत तुम्हाला इथे, त्याबद्दल का थोडक्यात एक बॅकग्राऊंड लक्षात घ्या तुम्ही. याआधी थोडंसं जर का तुम्हाला लास्ट लेक्चरमधलं लक्षात असेल तर आपल्याला माहिती आहे की 42वी घटना दुरुस्ती जी आहे, जी आणीबाणी लागू जी केली होती आपल्याला जून 75 ते मार्च 1977 दरम्यान जी आणीबाणी होती त्या दरम्यान ज्या काही गोष्टी करण्यात आल्या त्यापैकी एक 42वी घटना दुरुस्ती, ज्याला आपण लघु संविधान मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. आणि ते मग इंदिरा गांधी सरकार आपल्याला दिसते की मग पुन्हा नवीन निवडणुका लागतात. नवीन निवडणुकामध्ये 77 मध्ये मोरारजी देसाई यांच्या प्राईम मिनिस्टरशिप म्हणजे जनता पार्टीची गव्हर्नमेंट होती, जनता सरकार जे म्हणतो आपण जनता पार्टीचं. तर या जनता सरकार जे काही इस्टॅब्लिश झालं होतं जे आपल्याला दिसते बघा इथे 1977 मध्ये झालं लगेच, आणि जुलै 79 पर्यंत ते प्राईम मिनिस्टर होते मोरारजी देसाई. आणि यांच्याच कारकिर्दीत मग ही 1978 मध्ये आपल्याला 44वी घटना दुरुस्ती दिसून येते. तर आता याबद्दल बॅकग्राऊंडमध्ये थोड्या गोष्टी लक्षात ठेवणे तुम्ही आवश्यक आहे. जसं की तेव्हा राष्ट्रपती कोण होते, हेड ऑफ द स्टेट, तर आपल्याला दिसतील की जे बी.डी. जत्ती जे म्हणतो आपण ते ॲक्टिंग होते जेव्हा यांनी शपथ घेतली होती मोरारजी देसाईंनी. नंतर मग नीलम संजीव रेड्डी यांना निवडून आणते जनता पक्ष. ती पण एक हिस्ट्री खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती पण, की कसे ते प्राईम मिनिस्टर बनले. त्यानंतर मग हेड ऑफ गव्हर्नमेंट मोरारजी देसाई PM तर आहेतच इथे दिसतात आपल्याला. तेव्हा त्यांना 295 अशा पूर्ण जनता पक्षाला जे आहेत ना जनता सरकारला, ह्या 295 एवढे खासदार मिळाले होते लोकसभेमध्ये. अपोजिशनमध्ये नक्कीच मग इंडियन नॅशनल काँग्रेस होती आणि अपोजिशन लीडर जे आहेत ते माननीय यशवंतराव चव्हाणच तिथे अपोजिशन लीडर म्हणून कार्यरत होते. तेव्हा यावेळेतच मग काय झालेलं होतं की 42वी घटना दुरुस्ती जी आहे हिला निष्प्रभ करण्यासाठी हा दुरुस्तीचा मुख्य उद्देश होता या 44व्या घटना दुरुस्तीचा. इथे तुम्हाला दिसेल बघा 77च्या सार्वत्रिक निवडणुका ज्या लोकसभेच्या झाल्या होत्या त्यामध्ये जनता पक्षाने राज्यघटना आणीबाणीपूर्वी जी होती त्या स्थितीत पुनर्संचयित म्हणजे जशी ओरिजिनल फॉर्ममध्ये होती इमर्जन्सीच्या आधी तशी करण्यासाठी आम्ही आश्वासन दिलं त्यांनी लोकसभेच्या, त्यांचा जो प्रचार होता त्यामध्ये. आणि त्या प्रचारात जे सांगितलं ते मग जे काही 42व्या घटना दुरुस्तीने बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या संविधानातल्या, त्यांचे जे बदल आहेत ते पूर्ववत करण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आली होती. हा दुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. म्हणजे सोप्या भाषेत काय, 42व्या घटना दुरुस्तीने ज्या काही गोष्टी ज्या योग्य वाटत नव्हत्या, अडथळे आणत होत्या संविधानामध्ये किंवा ज्या विवादास्पद त्यांना वाटल्या जनता पक्षाला, त्या त्यांनी काढून टाकल्या, त्या पूर्ववत केल्या पहिल्यासारख्या. आणि त्याबरोबरच अजून काही 2-4 गोष्टी ॲडिशनल पण ॲड केल्या त्यामध्ये, की जसं की इमर्जन्सी लावताना काय काळजी घ्यायला पाहिजे, किंवा मग राईट टू प्रॉपर्टीसारखा जो फंडामेंटल राईट होता मूलभूत अधिकार तो लीगल राईट केला नंतर. तर ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहे. तर आपण आता सुरू करूयात की नक्की 44व्या घटना दुरुस्तीची सुरुवात कशी झाली आणि त्यामध्ये काय काय होतं. तर यामध्ये लक्षात ठेवा तुम्ही की जे विधेयक आहे ते 1978 मध्ये म्हणजे या नावाने होतं कायदा विधेयक 1978, पण ते मांडलं गेलं होतं 77 मध्ये लोकसभा आणि राज्यसभामध्ये. तरी ते दिसेल तुम्हाला लोकसभेत ते 77 मध्ये सादर करण्यात आलं. तेव्हा जे सादर करण्याचे मंत्री होते तेव्हाचे कायदा आणि न्यायमंत्री हे शांतीभूषण होते. म्हणजे एखादा जर प्रश्न आला की तेव्हा 44व्या घटना दुरुस्ती मांडताना कोण होते कायदा मंत्री, तर याबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे आपल्याला. दिसते इथे शांतीभूषण यांचा फोटो आहे. तर हे तेव्हाचे कायदा मंत्री जनता पक्षाच्या सरकारमध्ये होते. आता या घटना दुरुस्तीने बऱ्याच कलमांमध्ये चेंज केले आहेत. म्हणजे इथे काही तुम्हाला उदाहरणार्थ दाखवायला आले, हे काय पाठ करायची गरज नाही आहे, फक्त एक आयडिया असली पाहिजे की बरेच चेंजेस झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला दिसेल बघा आर्टिकल 19 जे आपलं
भाषण स्वातंत्र्य म्हणतो आपण, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवालं. त्यानंतर इथे 31A 31C सारखे कलम दिसतात. त्यानंतर 123 सारखे जे ओळखीचे दिसतील तुम्हाला, 213 217, त्याबरोबर 368 जे घटनादुरुस्तीचं कलम आहे त्यामध्ये पण बऱ्याच चेंज करण्यात आल्या. त्याबरोबर जर का तुम्ही अनुसूची बघितल्या तर त्यामध्ये 7वी आणि 9वी अनुसूचीमध्ये पण बरेच बदल करण्यात आले होते. आता इथून पुढे आपल्याला कळेल की नक्की तेव्हा काय काय गोष्टी झाल्या होत्या. यामध्ये आता राज्यसभेत सुधारणा करण्यात आल्या, मग राज्यसभेने दुरुस्ती केल्या, लोकसभेने 7 डिसेंबर 78 मध्ये मंजूर केल्या. त्यानंतर अर्ध्या राज्यांनी मंजुरी दिली. कारण या घटनादुरुस्तीमुळे आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 368 जे आहे, जे घटनादुरुस्तीसाठी, यामध्ये 2 प्रकारची घटनादुरुस्ती असते. एक असते स्पेशल मेजॉरिटीवाली आणि एक असते स्पेशल मेजॉरिटी. त्याबरोबरच जर का संघराज्य पद्धतीला काही धक्का लागत असेल तर अर्धे राज्य यांची मान्यता पण गरजेची असते. म्हणजे इथे आपल्याला दिसेल की पार्लमेंटची स्पेशल मेजॉरिटी, त्याबरोबर अर्धे राज्य. कधी? जेव्हा फेडरल नेचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा संघराज्य पद्धतीला काहीतरी धक्का लागतोय. मग या 44व्या घटनादुरुस्तीतही ते लक्षात ठेवायचं आपल्याला की त्यामुळे राज्यांनी पण मंजुरी दिली. आणि शेवटी मग नीलम संजीव रेड्डी जे आपल्याला दिसतात इथे प्रेसिडेंट तेव्हाचे, त्यांनी 30 एप्रिल 1979 मध्ये, बघा साल लक्षात ठेवा, 1979 मध्ये संमती दिली, सही केली आणि त्यानुसार मग ती अधिसूचित झाली राजपत्रामध्ये. हे त्याचं बॅकग्राऊंड झालं. आता ॲक्च्युअल या घटनादुरुस्तीमध्ये काय काय ते बघूयात आपण. तर सर्वात महत्त्वाचं काय केलं त्यांनी, आपण 42व्या घटनादुरुस्तीत बघितलं होतं की त्यांनी काय केलं होतं की लोकसभा आणि विधानसभा याचा नॉर्मल टाईम पिरियड जो असतो 5 वर्षांचा, तो 6 वर्ष केला होता 42व्या घटनादुरुस्तीने. 44ने काय दुरुस्ती केली, मग जो 5 वर्ष होता आधीचा तो पुन्हा कायम करण्यात आला. सो मग हे महत्त्वाचं वाक्य आपल्याला दिसेल की रिस्टोर्ड द ओरिजिनल टर्म ऑफ द लोकसभा अँड स्टेट लेजिस्लेटिव्ह दॅट इज 5 इयर्स. त्यासाठी ते कलम आहे आपण 42व्या घटनादुरुस्तीत बघितलं की कलम 83 मध्ये आपल्याला दिसेल की 5 वर्षाचा कालावधी संपला की ते विसर्जित होते, मग लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल. तर ते पूर्ववत करण्याचं काम आपल्याला 44व्या घटनादुरुस्तीने केलेलं दिसते. त्यानंतर संसद आणि राज्य विधानसभेमध्ये जे गणसंख्येची बंधन काढून टाकण्यात आलं होतं 42व्या घटनादुरुस्तीने, 44ने काय केलं, ते बंधन पुन्हा आणलं की जे काय आपण कोरम म्हणतो इंग्लिशमध्ये, गणपूर्ती, ज्यामध्ये 1/10 एवढे सदस्य जे आहेत त्या सभागृहाचे ते हजर असणे आवश्यक आहे जर का त्या सभागृहाचं कामकाज करायचं असेल तर. म्हणजे लोकसभा असू द्या, राज्यसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा विधान परिषद असू द्या, त्या सभागृहाचं कामकाज करायचं का नाही हे ठरवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की तिथे त्या सभागृहाच्या सदस्य संख्येचे 1.10 एवढे मेंबर प्रेझेंट असणे आवश्यक आहे. ही जी अट आहे ही दिसेल तुम्हाला की जे 100वे कलम आहे, आर्टिकल 100 आहे, यामध्ये इथे दिसेल तुम्हाला सबक्लॉज 3 मध्ये. बघा इथे गणपूर्ती होण्यासाठी सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1 इतकी असेल. तर मग ही तरतूद जी होती 42ने काढून टाकली होती. 44ने काय केलं की नाही, ही तरतूद खूप गरजेची आहे, त्यांनी पुन्हा ती 100व्या आर्टिकलमध्ये ॲड करण्यात आली. ठीक आहे. तर मग हे महत्त्वाचं लक्षात घ्या की बंधन जे काढून टाकणं ते पुन्हा बंधन घालण्यात आलं. नेक्स्ट दिसेल तुम्हाला, हे काय सिंपल आहे, फक्त लक्षात ठेवण्यासारखं आहे की संसदेच्या हक्कांच्या संदर्भातील तरतुदींमधील ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स असा उल्लेख होता आधी की ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन म्हणजे काय, त्यांची लोकसभा आहे ब्रिटनची. कारण आपण पारतंत्र्यात असताना त्यांच्या बऱ्याच गोष्टी आपण अडॉप्ट केल्या होत्या, आपण घेतल्या होत्या, आपण स्वीकारल्या होत्या. परंतु मग जनता पक्षाला वाटलं की या गोष्टींचा काही गरज नाही, त्यांचा रेफरन्स कशाला पाहिजे आपल्या संविधानात, तर तो उल्लेख वगळण्यात आला. जो रेफरन्स होता आपल्या संविधानात की ब्रिटिश हाऊस ऑफ द कॉमन म्हणजे त्यांची लोकसभा, त्यांचा रेफरन्स होता की त्यांच्यामध्ये जसे अधिकार असतील त्याप्रमाणे आपल्या इकडे असेल, तर मग तो शब्द एक वगळण्यात आला. एक सिंपल गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची आपण. नेक्स्ट दिसेल तुम्हाला की वर्तमानपत्रांच्या हक्कांवर बऱ्याच आपल्याला दिसते की गदा आला होता 42व्या घटनादुरुस्तीने. 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं की जे आर्टिकल 19 आहे, आपलं कलम 19 आहे, त्यामध्ये जे काय वर्तमानपत्राला काही खऱ्या गोष्टी छापण्याचं जे काही हक्क होता, त्यांना राईट्स होता, तो काढून घेतला होता. 44व्या घटनादुरुस्तीने काय केलं की संसद आणि राज्य विधानसभामध्ये काही कामकाज असेल त्याचे खरे वृत्त जर का एखादं वर्तमानपत्र, न्यूजपेपर प्रकाशित करण्यात येत असेल तर त्याला घटनात्मक संरक्षण आहे आर्टिकल 19च्या अंडर, जे आपण राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असं इंग्लिशमध्ये म्हणतो. म्हणजे इथे दिसेल तुम्हाला गिव्ह कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन टू पब्लिकेशन इन न्यूजपेपर ऑफ द
ट्रू रिपोर्ट्स, की खरं सत्य छापताय तुम्ही, मग तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, असं त्याचं या 44व्या घटना दुरुस्तीचा उद्देश आपल्याला दिसतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अजून एक गोष्ट दिसते आपल्याला, की मंत्रिमंडळाचा काही ठराव असेल तर तो पुनर्विचार करू शकतात का राष्ट्रपती, तर नक्कीच करू शकतात. परंतु आता काय, तर पुनर्विचार करण्यात आलेला प्रस्ताव जो आहे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे. म्हणजे पुनर्विचारार्थ इथे पाठवू शकतात. म्हणजे बघा, मंत्रिमंडळ जे आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर, ते काय करणार, की जे काही त्यांनी पाठवलेलं आहे की राष्ट्रपतींना की यावर तुम्ही साईन करा, अशी अशी आमची डिसिजन झालेली आहे, तर या मंत्रिमंडळाचा प्रस्ताव जो आहे तो पुनर्विचारार्थ एकदा परत पाठवू शकतात ते. कोण? राष्ट्रपती. परंतु राष्ट्रपतींना जो अधिकार आहे तो एकदाच परत पाठवण्याचा आहे. एकदा पुनर्विचार झाला इथे मंत्रिमंडळाचा, तर तो पुनर्विचार करण्यात आलेला प्रस्ताव स्वीकारावाच लागेल राष्ट्रपतींना. इथे ते बंधनकारक करण्यात आलं होतं 44व्या घटना दुरुस्तीने. म्हणजे प्रेसिडेंटला एम्पॉवर तर केलं की एकदा सेंड बॅक करा तुम्ही जे काही ॲडवाईस दिलेली तुम्हाला एकदा, परंतु पुन्हा जी ॲडवाईस मंत्रिमंडळाने त्यांना पाठवली ती त्यांच्यावर बाइंडिंग आहे, असं आपल्याला इथे 44व्या घटना दुरुस्तीत केलेलं दिसेल. म्हणजे त्यासाठी आपल्याला असं काही स्पेसिफिक त्यांनी सांगितलं नाही, परंतु ते बंधनकारक आहे एवढं लक्षात ठेवायचं. त्यांची आता एकदाच त्यांना ती सूट दिलेली आहे. महत्त्वाची दुसरी गोष्ट दिसते की जे आपल्याला कलम 123 आणि 213 मध्ये जे अध्यादेश जारी करण्याची पॉवर आहे ती जारी करताना राष्ट्रपती, राज्यपाल किंवा मग जे काही केंद्रशासित प्रदेश असतात तिथे जे काही प्रशासक असतात यांचं समाधान अंतिम असायला हवं असं आधी करण्यात आली होती तरतूद. ती तरतूद काढून टाकण्यात आली की जर का तुम्हाला अध्यादेश काढायचा असेल, इंग्लिशमध्ये ज्याला आपण ऑर्डिनन्स म्हणतो, बघा इथे दिसेल तुम्हाला ऑर्डिनन्स, तर ती जी प्रोव्हिजन टाकली होती की त्यांचं समाधानकारक असणे राष्ट्रपती, राज्यपाल, ते 123 आणि 213 अंतर्गत जे काढलं जाते अध्यादेश त्यामध्ये त्यांचं समाधानकारक असण्याची तरतूद काढून टाकण्यात आली, डिलीट करण्यात आली. त्यासाठी तुम्हाला काही प्रिलिम्स किंवा एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे की 123 मध्ये संसदेच्या विरामकाळात अध्यादेश प्रख्यापित करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार, परंतु राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने वागतील इथे, तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वागतील, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. इथे राष्ट्रपतींसाठी हे 213 123 मध्ये आणि 213 मध्ये दिसेल आपल्याला राज्यपालांचा अधिकार आहे अध्यादेश काढण्याचा 213 मध्ये. ठीक आहे, तर मग जशी राष्ट्रपतींना आहे तरतूद 123 मध्ये तशी 213 मध्ये आहे. आणि यानुसार बदल काय करण्यात आला, तर समाधान अंतिम नाही, म्हणजे इथे मंत्रिमंडळाचंच इनडायरेक्टली काय आहे, बंधनकारक आहे, असं याचं मिनिंग आहे. पुढचं आता न्यायालयासंबंधित जे काही 42व्या घटना दुरुस्तीने बऱ्याच गोष्टी कमी केल्या होत्या की त्यांची पॉवरमध्येच कमतरता करून टाकली होती सुप्रीम कोर्ट, हायकोर्टच्या. परंतु या 44व्या घटना दुरुस्तीने काय केले की जे काही अधिकार काढून घेतले होते त्यांचे, ते अधिकार त्यांना परत बहाल करण्यात आले. मग त्यामध्ये आपण म्हणू शकतो की इंग्लिशमध्ये ज्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो, म्हणजे आर्टिकल 13 कलम 13 या अंतर्गत एखादा समजा कायदा बनवला असेल आणि तो संविधानाच्या तरतुदीचा भंग करत असेल तर त्याचा जे पुनर्विलोकन करतात ते न्यायिक, ज्याला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो, ती पॉवरच कमी केली होती 42व्या घटना दुरुस्तीने. 44ने काय केलं की नाही, तुम्हाला ही पॉवर जी आहे सुप्रीम कोर्टाला ती पूर्वरत आहे, ती त्यांच्याकडे असायलाच हवी असं मान्य केलं. ती पॉवर जी आहे ती रिस्टोर्ड केली पॉवर असं म्हणू शकतो आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची. नंतर दिसेल आपल्याला 44व्या घटना दुरुस्तीने जे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी कलम आहे आर्टिकल 352, यामध्ये काही तरतुदी दिल्या आहेत की त्या तरतुदीमुळे तुम्ही राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकता. त्यामध्ये एक शब्द होता अंतर्गत अशांतता, तर तो शब्द काढून टाकला 44व्या घटना दुरुस्तीने, त्या जागी टाकला सशस्त्र उठाव. म्हणजे जिथे सशस्त्र उठाव असेल त्या कारणावरून तुम्हाला आणीबाणी घोषित करता येणार आहे आर्टिकल 352 मध्ये. म्हणजे त्याआधी परकीय युद्ध, आक्रमण अशा गोष्टी तर आहेतच, परंतु एक शब्द होता अंतर्गत अशांतता, तो काढून त्याऐवजी सशस्त्र उठाव. कारण हा जो अंतर्गत अशांतता शब्द आहे याचं मिनिंग खूप ब्रॉड होऊ शकते आणि कोणत्याही गोष्टीला तुम्ही म्हणू शकता की आता इथे अंतर्गत अशांतता आहे आणि आता आणीबाणी घोषित करतो आम्ही. आणि ॲक्च्युली 1975 मध्ये याच कारणाहून याच शब्दाचा उपयोग करून तेव्हाचे काँग्रेस गव्हर्नमेंट, प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधीजींच्या अंडर त्यांनी आणीबाणी लावली होती. मग मोरारजी गव्हर्नमेंट, जनता पक्षाला काय वाटलं तर असं पुन्हा होऊ नको म्हणून सशस्त्र उठाव असा शब्द तिथे टाकलेला दिसतो आपल्याला. तर ते तुम्हाला जर का आर्टिकल बघायचं असेल तर इथे दिसेल बघा तुम्हाला भाग 18 मध्ये ज्या तरतुदी आहेत आणीबाणी संबंधित, त्यामध्ये 352 जे कलम आहे
त्यामध्ये तुम्हाला दिसेल डायरेक्ट भारताच्या किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्या भागाची सुरक्षितता ज्यामुळे धोक्यात आली आहे, मग ती युद्धामुळे असो, परकीय आक्रमणामुळे असो किंवा सशस्त्र बंडामुळे, म्हणजे हे टाकलं 44व्या घटनादुरुस्तीने 1978 मध्ये. तर ह्या गोष्टी 44ने ॲड केलं की ॲडिशनल वर्ड, की आता काही एखादा शब्द असा नको असायला की त्यामुळे आपल्याला कळायलाच म्हणजे मोठा मार्ग आहे की नक्की अंतर्गत अशांतता याला डिफाईन तरी कसं करणार. त्यानंतर अजून आणीबाणी संबंधीच एक गोष्ट केली की आता जर का मंत्रिमंडळाला आणीबाणी घोषित करायची तर ते त्याच्यासाठी लेखी त्यांनी शिफारस द्यायला पाहिजे, लिखित असलं पाहिजे राष्ट्रपतींना. म्हणजे 352च्या अंतर्गतच आपल्याला दिसेल ते तरतूद की तुम्हाला जर का घोषित करायचे आता तर लिखित द्या, म्हणजे जे काय मंत्रिमंडळ आहे, कॅबिनेट आहे, त्यांनी लिखित दिलं तरच तुम्हाला आणीबाणी घोषित करता येणार आहे. म्हणजे मेड द प्रेसिडेंट टू डिक्लेअर नॅशनल इमर्जन्सी ओनली शब्द आहे बघा इथे, ऑन रिटर्न म्हणजे लिखित रिकमेंडेशनच असलं पाहिजे तिथे. ठीक आहे. नंतर पुढे आपल्याला 352 मध्ये काही गोष्टी बघता येतील. यामध्ये बघा तुम्हाला दिसेल इथे बघा 3 मध्ये दिसेल लेखी कळवण्यात आल्याखेरीज, म्हणजे राष्ट्रपती अशी उद्घोषणा करणार नाही. म्हणजे लेखी देणे खूप महत्त्वाचं आहे. इथे आपल्याला क्लिअरली मेन्शन आहे 352च्या 3ऱ्या सब कलममध्ये, बरोबर. आणि हे कोणत्या घटनादुरुस्तीने केलं तर जी आपण बघतो 44 त्यांनी केलेलं आहे. त्याबरोबर राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रीय राजवट या संदर्भात कार्यपद्धतीशी संबंधित बऱ्याच सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. म्हणजे आपण काय म्हणू की प्रोसिजरल सेफगार्ड्स, की आता आणीबाणी घोषित करणं हे सोपं नाही राहणार. म्हणजे यामध्ये आता तुम्ही जर का आणीबाणीचा चॅप्टर पूर्ण स्टडी केला तर आणीबाणीमध्ये तुम्हाला दिसेल की फॉर एक्झाम्पल जी आर्टिकल 352च्या अंतर्गत लावायची तिथे दोन्ही हाऊसेसमध्ये लोकसभा असेल राज्यसभा असेल तिथे तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी लागेल, की तिथे बहुसंख्याक जे आहे ते आपण म्हणतो ना 2/3 एवढा खासदारांची मान्यता लागेल प्रेझेंट अँड वोटिंग जर का तुम्हाला 352च्या करायची. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक काही की 6 महिन्यांनी पुन्हा पुन्हा तुम्हाला ते पास करून घ्यावी लागेल. मग राष्ट्रपती राजवट सारखंही तसं आहे की तिथे फक्त इथं स्पेशल आहे, तिथे सिंपल मेजॉरिटी आहे. परंतु ह्या ज्या काही गोष्टी त्या 44व्या घटनादुरुस्तीने तुम्ही आणीबाणीच्या चॅप्टरमध्ये तुम्ही स्टडी करायला पाहिजे. ठीक आहे. तर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याबरोबरच एक एक्स्ट्रा गोष्ट मग त्यामधली महत्त्वाची जी आपल्याला माहितीच असली पाहिजे की कलम 20 आणि 21, म्हणजे 21 तर माहिती आपल्याला राईट टू लाईफवालं आहे, जगण्याचं स्वातंत्र्य 21 मध्ये. 20 मध्ये काय तर जे म्हणजे अटक करण्यापासून संरक्षण देणाऱ्या गोष्टी आहेत. त्यानंतर मग त्यामध्ये 3 गोष्टी आहेत ॲक्च्युली, त्या तुम्ही बघून घ्या की कसं डबल जिओपॉर्डी वगैरे, की एकाच गुन्ह्यासाठी 2दा तुम्हाला शिक्षा देणार नाहीत वगैरे. अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या कलम 20 मध्ये त्या गरजेच्या आहेत. ह्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या राष्ट्रीय आणीबाणी जरी लावली तुम्ही तरी त्या कायम असतील. जनरली काय आहे राष्ट्रीय आणीबाणीमध्ये 2 आर्टिकल आहेत बघा. त्यामध्ये तुम्हाला जर का बरोबर तुम्ही आणीबाणीचं बघितलं तर आर्टिकल 358 आणि आर्टिकल 359 हे काय करतात तर जे आपले मूलभूत अधिकार आहेत हे सस्पेंड कसे करता येतील, काढून कसे घेता येतील याबद्दल बोलतात. परंतु 358 असू द्या, 358 जो आहे तो आर्टिकल 19 रिलेटेड आहे, भाषण स्वातंत्र्य रिलेटेड, की 358 मध्ये राष्ट्रपतीला पॉवर मिळते की भाषणाचं स्वातंत्र्याचा अधिकार सस्पेंड करता येईल तुम्हाला, आणि तो ऑटोमॅटिकली सस्पेंड होते. त्याच्याही काही तरतुदी त्या बघून घ्या तुम्ही. 359 मध्ये जे रिमेनिंग बाकीचे अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, ते तुमचे सस्पेंड होतात. परंतु 358 359 मध्ये हे 2 अपवाद आहेत. कलम 20 आणि 21 हे कधीच सस्पेंड करता येणार नाही, ते कधीच काढून घेता येणार नाही, ते नेहमी कायम असतील. अशी प्रोव्हिजन 44व्या घटनादुरुस्तीने केलेली दिसते. म्हणजे आता इंग्लिशमध्ये बघा इथे प्रोव्हाइडेड द फंडामेंटल राईट गॅरंटेड बाय द आर्टिकल 20 अँड 21 कॅनॉट बी सस्पेंडेड. ते काढताच येत नाहीत, सस्पेंड करताच येत नाहीत, काढून घेता येणार नाहीत. अशी एक चांगली उपाययोजना करून ठेवलेली आहे 44व्या घटनादुरुस्तीने. पुढची आता महत्त्वाची गोष्ट दिसेल आपल्याला की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा लोकसभेचे सभापती जे काही महत्त्वाची पदे आहेत त्यांना काय केलं होतं इमर्जन्सीच्या टाईममध्ये, त्यांच्या निवडणुकाशी संबंधित जे काही वाद आहेत ते सोडवण्यासाठी न्यायालयाला बंदी घालण्यात आली. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांना हे जर का 4-5 व्यक्ती असतील महत्त्वाची, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे सभापती, यांची इलेक्शन रिलेटेड जर का काही वाद असेल तर तो आम्ही बघून येणार, असं इनडायरेक्टली बोललेत ते, की इथे न्यायालयांना
इथे इंटरफेअर करायचं नाही. परंतु 44व्या घटनादुरुस्तीने काय केलं की ही बंदी मागे घेतली. म्हणजे आता 44व्या घटनादुरुस्तीने सोप्या भाषेत काय केलं तर यांच्या निवडणुकांबद्दल जे काही वाद आहेत ते सुप्रीम कोर्ट किंवा त्या राज्याचे हायकोर्ट हे पण बघू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल राष्ट्रपती उपराष्ट्रपती रिलेटेड जर असेल तर सुप्रीम कोर्टच बघणार आहे, परंतु बाकीचे जर काय असतील विधानसभेचे तर ते हायकोर्ट्स बघणार आहेत. म्हणजे की ज्या प्रोव्हिजन यांनी पॉवर काढून घेतल्या होत्या कोर्टच्या यांच्या इलेक्शन रिलेटेड त्या पुन्हा त्यांना बहाल करण्यात आल्या 44व्या घटनादुरुस्तीने. पुढे आता महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट इम्पॉर्टंट आहे 44व्या घटनादुरुस्तीत झालेली, ती म्हणजे मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये जो मालमत्तेचा हक्क होता, प्रॉपर्टीचा हक्क होता, तो त्यांनी वगळण्यात आला 44व्या घटनादुरुस्तीने आणि त्याला कायदेशीर हक्क अंडर आर्टिकल 300A मध्ये टाकण्यात आलं. म्हणजे जो फंडामेंटल राईटमध्ये होता, आता त्याबद्दल थोडक्यात आपण बॅकग्राऊंड थोडक्यात बघून घेऊयात. म्हणजे तुम्हाला दिसेल बघा, मालमत्तेचा अधिकार पूर्वी काय होता 44च्या आधी संविधानाचा भाग 3 जो आपला मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईटचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये कलम 19(1) मध्ये F जो क्लॉज आहे तिथे होता राईट टू प्रॉपर्टी, मालमत्तेचा मूलभूत अधिकार होता. त्याचबरोबर त्यासाठी एक कलम 31 पण होता. 44व्या घटनादुरुस्तीने काय केलं 19F रद्द केलं, त्याबरोबर कलम 31 पण रद्द केलं. त्याऐवजी काय केलं सुधारित करून तर एक नवीन कलम ॲड केलं संविधानात आणि त्याला मग म्हणलेलं की हा झाला आता तुमचा लीगल राईट किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो की संविधानिक अधिकार आहे, परंतु तो मूलभूत अधिकार नाही आहे. म्हणजे छोटासा फरक आहे की फंडामेंटल राईटचा पार्ट 3 जो आहे मूलभूत अधिकार त्यामध्ये नाही आहे म्हणजे तुमचा मूलभूत अधिकार नाही आहे, परंतु संविधानात तर आहेच तो 300A मध्ये, म्हणजे तो संविधानिक अधिकार आहे किंवा मग त्याला आपण लीगल राईट्स असंही म्हणू शकतो, कायदेशीर आहे असंही म्हणू शकतो. म्हणजे कायदेशीर हक्क समजण्याचे इट ओनली अ लीगल राईट्स असं इथे आपल्याला राईट टू प्रॉपर्टी बाबत दिसते. तर अशा काही महत्त्वाच्या तरतुदी आपल्याला 44व्या घटनादुरुस्तीने केलेल्या दिसतात. ज्या 42व्या घटनादुरुस्तीने केलेल्या काही गोष्टी आहेत, ज्या काही अडथळे होते, जे काही विवादास्पद गोष्टी आहेत त्या पण त्यांनी बदलण्यात आल्या. त्याबरोबरच असे राईट टू प्रॉपर्टीसारख्या काही गोष्टी ज्या नवीन गोष्टी पण त्यांनी करण्यात आल्या 44व्या घटनादुरुस्तीने. अशा प्रकारे 42 आणि 44व्या घटनादुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. यानंतर एक लेक्चर आपण असं पण घेणार आहे की ज्यामध्ये अदर ज्या काही सर्व महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आहेत ज्या ब्रीफली आपल्याला माहीत असल्या पाहिजे पूर्व परीक्षेसाठी, त्या पण आपण बघणार आहे. त्या बघण्यासाठी आपलं अगेन तुम्हाला अपडेट्स मिळण्यासाठी टेलिग्राम चॅनल आपला तुम्ही जॉईन व्हा, यूट्यूबला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओ वगैरे आवडले असतील त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आत्ता थांबूयात आपण. थँक्यू.